हाय हॅलो गाईज, नमस्कार. तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज होता ऑर्केस्ट्रा योगेश अग्रावकर प्रस्तुत स्वर आविष्कार. तर गणपतीचं पहिलं पूजन करून रंगमंचाचं ओपनिंग केलं आणि कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात. आणि पहिलीच एंट्री होती आपल्या योगेश दादाची गणपतीच्या गाण्याने. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आराध्य डान्स ग्रुप अलिबाग यांचा नृत्य आविष्कार होता. गणपतीचं सॉन्ग होता. गणपतीच्या सॉन्गनी ओपनिंग होते आपले शोची. पहिलं दादाचा गणपतीचा सिंगिंग सॉन्ग झाल्यानंतर मग नृत्याने सुरुवात होते. खूप छान असा डान्स करत होते. आणि डान्स आवडला असेल तर चॅनलवरती नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर भूमी काळभेरे सिंगर या ताईची एंट्री होती. मस्त आपलं एकविरा आईचं सॉन्गने सुरुवात होती. अग्री कोळी सॉन्ग एकविरा आईचं. आपली अग्री कोळी परंपरा हे नृत्य आविष्कार आपले आराध्य डान्स अकॅडमी अलिबाग डान्स ग्रुप यांचं एकविरा आईचं खूप छान नृत्य आविष्कार होतं. सकपाळ ताई सिंगर मुंबईच्या होत्या. यांचं खूप छान गोड आवाज. पब्लिक होती ना, खूप छान होती आणि खूप माहोल भरलेला आणि खूप छान. आज दादांचा वाढदिवस होता तर पब्लिकनी एवढी उपस्थिती दाखवलेली की खूप म्हणजे खूप क्राऊड होता आज शोसाठी. खूप मजा आली, धमाल आली शोसाठी. हे आपले वादक आहेत सर्व आपले कला. त्यानंतर महेंद्र दादाची एंट्री झाली. जपून चाला होरी फेम आपले सिंगर महेंद्र पाटील यांचं दुवेट सॉन्ग होतं. हे आपले निवेदक आहेत डी महेश, मुंबईवरून आले होते. खूप छान यांची अँकरिंग आहे. तुम्ही पाहाल तर म्हणजे एकदम खूप खूप छान असं निवेदन असतं त्यांचं. पुरुष बसलेत ना, त्यांच्यासाठी मी खास आलेलो आहे. त्यानंतर लगेच लावण्यवतीची एंट्री झाली. या रावजी बसा भाऊजी ही लावणी होती आणि खूप छान अशा अदा करून लावणी करत होती आणि खूप ऑडियन्सला एकदम आपल्या नजरेमध्ये घायल करून टाकते. आणि तुम्ही पाहू शकता की एक काका होते, त्यांनी खूप धमाल मस्ती केली आणि ते काका एवढे जोशमध्ये नाचत होते की खूप ते उत्साहात होते. आणि नाचण्यासाठी काय वयाची अट वगैरे नसते आणि खूप छान अशी त्या काकांनी पण धमाल मस्ती केलेली आहे. आपल्या लावण्यवतीसोबत खूप छान असं डान्स केला. आणि व्हिडिओवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आपले गायक धवला फेम परमेश माळी दादा यांची एंट्री झाली. खूप असे दिग्गज कलाकार आज शोला लाभले होते आणि परमेश माळी दादाची एंट्री झाली आणि पब्लिकचा क्राऊड एवढा होता की ते अक्षरशः नाचायलाच लागले गाण्यावरती दादाचे. तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये, कंटिन्यू राहा. आणि तुम्ही पाहू शकता की काय क्राऊड होता आज शोला. आणि दादाच्या धवला आणि आपले सॉन्ग आगरी कोळी असतात तर त्याच्यावरती ठेका धरला महिलांनी. खूप छान असा डान्स चालू होता महिलांचा, तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान वाटलं शोला आज. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लावणी सम्राट अश्मिक कामटे दादा यांची एंट्री झाली, तुम्ही पाहू शकता. कार्यक्रम अर्धा झाला आणि त्यानंतर मग दादांचा वाढदिवस होता तर केक कटिंग वगैरे करत होते. सर्व दादांना शुभेच्छा देत होते आणि खूप असं छान वाढदिवस साजरा केला. सचिन सुनील थळे दादा यांचा वाढदिवस होता आज. दादांना केक कट वगैरे करून वहिनींनी केक वगैरे भरवला.
दादांनीही वहिनीला केक भरवला, तुम्ही पाहू शकता. आणि खूप असे फटाके वगैरे होते आणि खूप असं खर्च केला होता आणि खूप छान वाटला आज शोला. असं एकमेव असेल की वाढदिवसाला एवढा मोठा शो अरेंज करणं आणि खूप जण दादाचे परिवार वगैरे, मित्रपरिवार, सर्व घरातली मंडळी वगैरे असे सर्व दादाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले. आपले अमित दादा नाईक हे पण दादाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले. त्यानंतर दादाची एंट्री झाली. आई तुझं देऊळ या गाण्याने पुन्हा एकदा सुरुवात केली शोसाठी आणि खूप असं क्राऊड होता. दादाच्या गाण्यावरती पण ऑडियन्स नाचायला लागले आणि खूप असं चांगला शो होता. व्हिडिओवरती नवीन असा तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जरी कुठे काही कार्यक्रम हवे असतील तर नक्की शोसाठी संपर्क करा. त्यानंतर मग विठू माऊलीचा आराध्य डान्स ग्रुप अलिबाग यांचा एक विठू माऊलीचा डान्स चालू झाला. आणि असं विठू माऊलीचा डान्स बघताना वाटत होतं की जणू की आपण एखाद्या पंढरीच्या वारीमध्येच आहोत. एवढं अप्रतिम सादरीकरण आहे त्यांचं डान्समध्ये. तुम्ही ड्रेसिंग बोलू नका आणि गाण्याची चॉईस एकदम एक नंबर. आणि असं विठ्ठलाचं गाणे ऐकताना असं अंगावरती काटा उभा राहतो. तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात डान्स बघाल तेव्हा तुम्हाला देखील कळेल की काय डान्समध्ये एनर्जी आहे. आणि आपल्याच महाराष्ट्रातून दिल्ली येथे जाऊन आलेला हा ग्रुप आहे. याच ग्रुपला प्रथम क्रमांक मिळालेला. की 26 जानेवारीला परेड असते, त्या परेडमध्ये डान्स कॉम्पिटिशन असते, तेव्हा आपल्या भारतामधून हा ग्रुप गेलेला आणि या ग्रुपला प्रथम क्रमांक मिळालेला. आणि खूप छान अशी दिंडी वारी काढतात शोमध्ये. तुम्ही पाहू शकता काय त्यांचा पेहराव आहे तो. आणि खूप छान. आणि विठू माऊलीचे भक्त असाल तर विठू माऊली कमेंटमध्ये लिहा. आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू. त्यानंतर पुन्हा लावण्यवतीची एंट्री होती. आबा जरा सरकून बसा का नीट ही लावणी होती आणि खूप लावणीमध्ये सादरीकरण खूप छान करते, तुम्ही पाहू शकता. ऑडियन्समध्ये उतरून वहिनींना घेऊन फुगडी घालत होती. खूप छान असं. पण वहिनींना ऑकवर्ड वाटत होता. वहिनी बोलत होत्या नको नको. पण एक आजी होत्या त्या स्वतःहून आल्या आणि आजीनी तिच्यासोबत जी धमालमस्ती केली आणि त्या बाबांनी दोघांनाही सॅल्यूट असेल की खूप छान. एवढा वय असूनसुद्धा ते एनर्जी आपली दाखवतात आणि न लाजता ऑडियन्ससमोर करणं ही खाऊची गोष्ट नाही आहे. आपलं एक कला सादर करणं आणि कलाकाराला आपलं प्रेम देणं हे देखील खूप छान आहे. त्यानंतर अश्मिक कामटे लावणी सम्राट मुंबई दादाची पुन्हा एकदा एंट्री आली. बैलगाडा हा गाणं होता आणि खालती उतरून ऑडियन्समध्ये महिलांना घेऊन नाचवलं. खूप महिला देखील दादाला आकर्षक करतात की दादा त्यांना म्हणजे नाचण्यासाठी जोश आणतो. आणि खूप छान असं ऑडियन्ससोबत दादा कनेक्ट होऊन काम करतो. तुम्ही पाहू शकता किती महिला देखील उत्साहाने नाचतात. त्या एक आपल्या स्त्री असतात त्या घरामध्ये नेहमी काम करत असतात. आणि नंतर कोळी गीताची सुरुवात झाली, तुम्ही पाहू शकता. योगेश दादाचं नत्तबाई सोन्याची हा गाण्याचं डान्स चालू होता. खूप छान असा डान्स करत होते डान्स कलाकार आराध्य डान्स ग्रुप अलिबाग आणि योगेश अग्रावकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा होता. आज आपला आई तुझं देऊळ फेम महाराष्ट्राचा गायक त्याचाच ऑर्केस्ट्रा होता बड्डे निमित्त. आणि खूप छान असे ऑडियन्स वगैरे नाचत होते. खूप धमाल आली आज शोला, तुम्ही पाहू शकता. कोळी गीत वगैरे झाले आणि महाराजांच्या एंट्रीनी कार्यक्रमाची सांगता केली. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जय शिवराय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.